आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मधुबाला ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल। कार्ड पेपरचा वापर करत आहे मी इथं। कार्ड पेपर घ्यायचा आहे फोल्ड करून, ब्लाऊजची उंची टाकून घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची आहे 12, तर इथं 13 वर मार्किंग करायचं आहे। 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर आहे 5 वर मार्किंग करायचं आहे व्यवस्थितपणे। शोल्डर 5 घेतल्याच्या नंतर मोंडा 5.5 घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। 8.5 वर इथं मार्किंग करत आहे मी। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत एक्स्ट्राचे। आता हे पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढून घेऊयात आपण। खूप सोप्या पद्धतीने मधुबाला ब्लाऊजची पेपर कटिंग सांगत आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण माप परफेक्ट घेतो त्यावेळेस ब्लाऊज हा खूप परफेक्ट येतो। इंची टेपने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। 1.5 वर मार्किंग करायचं आहे आणि मोंड्याला आकार द्यायचा आहे। ज्यावेळेस आपण बॅक साईडला कटिंग करतो त्यावेळेस 1.5 वर मार्किंग करूनच मोंड्याला आकार द्यायचा आहे। पट्टीने व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने 2.25 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची उंची टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची आहे 8 वर इथं मार्किंग करायचं आहे। गळ्याला आकार देण्यासाठी खालच्या साईडने 3 वर मार्किंग करायचं आहे। इथं तुम्ही 3.5 पण घेऊ शकता, मी इथं 3च घेतलेला आहे। पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढायचा आहे। पानगळा आहे, पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी कशा पद्धतीने आकार देते तुम्ही इथं लक्षपूर्वक बघा म्हणजे समजेल तुम्हाला पण। अशा पद्धतीने हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। बॅक साईडची कटिंग झालेली आहे। फ्रंट साईडची कशा पद्धतीने कटिंग करायची, माप कसे घ्यायचे, स्टेप बाय स्टेप सांगते मी तुम्हाला। तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने सांगत आहे। फ्रंट साईडची कटिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे आपण कट करून घेऊयात। कट केल्याच्या नंतर कार्ड पेपरवर ठेवायचा आहे। बॅकचा जो भाग आहे ब्लाऊजचा तो खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे क्रॉस पट्टीसाठी आणि हुक्काच्या साईडने फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, क्रॉस पट्टीसाठी आपल्याला कपडा जो आहे तो लागतो। क्रॉस पट्टीसाठी खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि हुक्काच्या साईडने फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे। जशास तसं इथं मार्किंग केल्याच्या नंतर बॅकचा जो भाग आहे तो साईडला ठेवूयात। मधुबाला ब्लाऊजची फ्रंट साईडची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे। इंची टेप घेऊयात। मोंड्याला आकार देण्यासाठी इथं 5.5 वर मार्किंग करायचं आहे। मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच वर मार्किंग करायचं आहे आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण फ्रंट साईडची कटिंग करतो त्यावेळेस 1 वर मार्किंग करूनच मोंड्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता। शोल्डरच्या साईडने 2.25 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची आहे 6 वर इथं मार्किंग करायचं आहे। गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जसं आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने मधुबाला ब्लाऊजची मी पेपर कटिंग सांगत आहे। खूप सोप्या पद्धतीने गळ्याला इथं व्यवस्थितपणे आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। क्रॉस पट्टीचा माप टाकून घेऊयात। क्रॉस पट्टीची जी उंची आहे 3 आहे। 3 वर इथं मार्किंग करायचं आहे।
समोरच्या साईडने अडीचवर मार्किंग करायचं आहे. जसं आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. क्रॉसपट्टीला कर्वा असा आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरीची उंची टाकायचं आहे इथं. अशा पद्धतीने पण तुम्ही मधुबालाची कटिंग करू शकता. मधुबाला ब्लाऊजची कटोरीची जी उंची आहे 5 आहे. 5वर इथं मार्किंग करायचं आहे. मोंड्याच्या साईडने 2.5वर घ्यायचं आहे. इंची टेप सरळ आतल्या बाजूने पकडायचा आहे. गळ्याच्या साईडने 1वर मार्किंग करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता कटोरीची उंची टाकलेली आहे. मोंड्याच्या साईडने 2.5वर घेतलेला आहे. गळ्याच्या साईडने 1वर मार्किंग केलेली आहे. आणि आता इथं आकार देता वेळेस तुम्ही बघा मी कशा पद्धतीने आकार देत आहे. हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता आकार हा परफेक्ट आलेला आहे. मधुबालाची फ्रंट साईडची कटिंग आहे. मापं कशा पद्धतीने घ्यायचे ते खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने पण तुम्ही ट्राय करू शकता आणि कटिंग करू शकता. स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आता हे कट करून घेऊयात. फ्रंट साईड जे आहे ते व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. हाच कार्ड पेपर कटिंग केलेला अस्तरवर ठेवून कटिंग करायचा आहे. ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. अवघड असं काहीच नाही. अशा पद्धतीने पण तुम्ही मधुबाला ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग करू शकता सरळ आणि सोप्या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. स्टिचिंग कशा पद्धतीने करतात ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की लक्षात बसेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे.